सत्ताचिते सुखम सिद्धि स्वभाव ब्रह्मण श्रिय मृक्षलादिषु सत्यैव याजते नेतरद्वयम् सत्ता चिति सुखम इति स्वभाव ब्रह्मण श्रिय. वरच्या श्लोकामध्ये आपल्याला होणं झालेलं आहे. जिथे जिथे सुखाचा आपल्याला निर्वाह होतो ते सुख त्या विषयाचं नसून कोणाचं आहे? ब्रह्माचं आहे. श्रीखंड जरी खात असलं आपण तरी ते दह्याची गोडी नाही, कोणाची आहे? त्याप्रमाणे जिथे जिथे सुख दिसेल तिथे सुख निश्चित समजावतं तिथे ब्रह्माचं आहे. यद्येव सुखम भविष्यात ब्रह्मैव प्रतिबिंबना. त्याच्यामध्ये चकारात्मक सांगितलं ब्रह्माचंच आहे ते. प्रतिबिंब संभवात मध्ये कशामुळे प्राप्त झालं? अंतःकरणाची वृत्ती स्थिर झाली, म्हणजे त्या स्थिर झालेल्या वृत्तीत ब्रह्माचं प्रतिबिंब पडलं. प्रतिबिंब कोणाचं आहे? ब्रह्मा. ब्रह्म हे कसं आहे? आनंद. म्हणजे आपला स्वभाव काही सोडत नाही. ज्याचा जो स्वभाव आहे, किती प्रयत्न करा, कोळसा घासला तरी किती बदल तो पांढरा होत असतो. एकाला वाटलं बाबा कोळशाला काय करावं, जसं आणखी सदराला साबण लावले म्हणजे सदरा कसा होतं? स्वच्छ होतं. त्याप्रमाणे म्हणलं कोळशाला साबण लावं कोणाला, आणि त्याला काय करू? ते साबण संपून गेले, कोळसा जसं. एकाने विचारलं, म्हणलं अरे काय करतो? म्हणलं कोळशाला पांढरा करतो. म्हणले का पांढरा करण्याची पद्धत आहे का? कोळसा किती केला तरी काय राहणार? तो आपला गुणधर्म सोडणार. त्याप्रमाणे म्हणून आनंद हा आत्म्याचा काय आहे? स्वभाव आहे. स्वभाव वेगळा, गुण वेगळा, बरं का. जो बदलत नसतो त्याला काय बोलायचं? आणि जो कधी असतो आणि कधी नसतो त्याला वृत्तीश अंतर्मुख असं निर्मग्नम प्रतिबिंबता. पण त्याच्याकरता वृत्ती बहिर्मुख असावी लागते का अंतर्मुख आहे? मग विषय काय करतो? बहिर्मुख वृत्ती काय करतो? अंतर्मुख देतो. आणि आपल्याला असं वाटत असेल सुख हे कोणाचं आहे? विषयाचं आहे. विषयात कुठे सुख आहे का? कारल्यात कुठं गोडी असते का? म्हणजे गोडी दिसते ती कोणाची? पण आपल्याला भ्रम होत असतो विषयापासूनच आपल्याला. म्हणून विषय गोडी भरडे नाही का? सगळं आयुष्य कशामध्ये जातं? विषय महाराज आयुष्य हे सगळं भोगात झालं बा. आणि धनिक माणसाचं आयुष्य सगळं गोळा करण्याचं. ही बिल्डिंग आमची, ती बिल्डिंग आमची, ती बिल्डिंग आमची. ही कोट रुपयाची गाडी कोणाची आहे आमची? जाता जाता ॲक्सिडेंट झाला, राम बोलो बाई, त्याचा काय उपयोग आहे? तात्पर्य कशा करता हे सगळं सांगितलं. ते कुत्रं असतं बरं का, आणि वाघ असतो. कुत्र्याला जर दगड मारला तर दगडाच्या वरचा धावत जाते. कोणाबरोबर? दगडाबरोबर. आणि वाघाला जर दगड मारला मग ते दगडाबरोबर जाते का त्यानं मारला त्याच्याबरोबर? आपण कोणापुढे धावत जातो विषय. संत कोणाकडे आत तैसा हृदयामध्ये मी कावरांपाशी काम विषयाकडे. दृष्टांत तेवढा सिद्धांत सांगितला. वृत्ती काय करत असते? वृत्ती चंचल वृत्ती आणि स्थिर वृत्ती. आपल्या वेदांतामध्ये भक्तिशास्त्र असो कोणत्या याच्यात चित्ताचा निरोध सर्व शास्त्रात आहे. कारण सुख हे कोणावर अवलंबून आहे? चित्तावर अवलंबून आहे. चित्त साह्य असेल तर परमार्थ, आणि चित्त साह्य नसेल तर परमार्थ आहे.
परमार्थाला कशाची आवश्यकता आहे? चित्ताची आवश्यकता आहे. चित्त हे प्रधान आहे ना, सर्व इंद्रियांना मना एव प्रधान. म्हणून सगळे सूत्र कोणाच्या हातामध्ये असते मग चित्तावरच असणार. मनात नसलं तर कुठं जमत असतं का? आपले कोणीतरी आपले महाराज त्यांचा एक शिष्य होता, त्याला सांगितलं म्हणलं अरे गोविंदाचा रावसाहेब आहे ना, त्याला बोलवून या. म्हणलं इतकं सकाळी उठत नसतात ते. अरे म्हटलं जा की, ते काही तुझ्या आमच्यासारखं आहे का? त्यांचा नियम आहे 4ला काय झालं पाहिजे, उठलंच पाहिजे. ते म्हणलं म्हणलं आज रविवार दिवस आहे, आज सुट्टी झाली. भरपूर काय करतात. अरे म्हटलं तसं रविवार असो का काही असो, ते उठल्याशिवाय. बरं मी तिथं म्हटलं कुत्रा आहे की समोर, याच्या मनामध्ये बोलाबाला जायचं नाही. अगोदर कोणात यावं लागतं, तर काय होते, क्रिया होते. नाही तर क्रिया होत मनेच नाही. मग ते सहज येऊन ठेवलं काही. बरं त्याला सांगितलं म्हटलं आमंत्रण आलेलं आहे 11 वाजता. वा म्हटला गेल्याशिवाय आमंत्रण आलं तर तो गेल्याशिवाय राहणार नाही. आणि बोलवायला जायचं म्हणजे साहेब उठलेच नाही. कशावर अवलंबून आहे? चित्त. मनामध्ये यावं लागतं काय आहे. नाही तर मग आडे वेडे घेऊन तो त्याचा काय करतो. म्हणून परमार्थ सुद्धा कशावर अवलंबून आहे? चित्त साई असेल त्याचे परमार्थ. चित्त शुद्ध तरी शत्रू येतं. व्याघ्रहीन खाली. शुद्ध चित्त असल्यामुळे आमचे नाही का पंडित आपले ते मनोज रामेश्वरी चरणी एक वेळाच एवढी त्रास देणार होता. काय बुडवायला लागले, वया बुडवायला लागले. आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर चरणी मस्तक सगळं असं आहे. म्हणून ते 19 श्लोक. म्हणून चित सदा आणि चित आणि आनंद हे आत्ताचा गुण नसून काय. गुण गुणीच्या ठिकाणी कधी असतो कधी नसतो. स्वभाव मात्र काय होत नाही. जो बदलत नाही त्याला काय म्हणायचं. किती जरी प्रयत्न केला तरी साखर गोड काय होणार. कारण तो तिचा काय स्वभावावर अतिक्रमा. आदिवती दासीन पट्टराणी केले, तिचे हिंडणे राहीनांमुळे सगळं आहे काय. आदिवता संत संघ त्याचे भजन मूळ स्वभाव पडी रे वळण भावात होते. यात स्वभाव हे झालं की सत्ताची ते आणि सुखमचे इथे स्वभाव ब्रह्मणस्पृशी त्रया. सद्रूप चिद्रूप आणि आनंद स्वरूप ह्या ब्रह्माचा स्वभाव म्हणजे त्याच्याच लक्षणामध्ये असते. एक तटस्थ लक्षण आणि एक स्वरूप लक्षण. तटस्थ लक्षणामध्ये कधी असते आणि कधी त्याला ते ब्रह्मसूत्रामध्ये जन्माद्यस्य याचा म्हणजे ब्रह्म म्हणजे कोण हो, ज्याच्यापासून ही सृष्टी उत्पन्न होते, ज्याच्यावरच राहते, ज्याच्यातच काय होते लीन होत असते. याला अधिष्ठान असणारं जे चैतन्य त्याला काय म्हणायचं ब्रह्मचर्य सृष्टी. तेव्हा ब्रह्माचा स्वभाव हा तटस्थ लक्षण आहे. काय म्हणजे कशावर तटस्थ काय. कारण सांख्याची प्रकृतीसुद्धा जगत काय करते. मग केलेलं लक्षण कोणावर गेलं. संख्याच्या लक्षण अतिव्याप्ती नावाचं काय आलं काय. पण मात्र स्वरूप जे आहे ना त्या स्वरूपामध्ये मात्र बदल नाही. ब्रह्माचं जे सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप आहे लक्षणामध्ये इतरांचं आनंद स्वरूप. सांख्यामध्ये
त्यांना एकामध्ये बरं का आनंद त्यांना मानतच नाही बा, काय मात नाही त्यांचा चित सुद्धा नाही आहे काय मग जड स्वरूप आहे फक्त अस्थिर रूपाने कोण जड चित आहे का. मग व्यवहार कसा चालतो मनात संयोगात. मनाचा संयोग झाला म्हणजे आत्मा कसा होतो मग चिद्रूप होतं चेतन होतं. एरवी मेला असतो पाणी कसं आहे हिरवं आहे काय खायचं पान आणि तोंडात टाकल्यानंतर खाताचा संबंध झाला म्हणजे काय होतं ते लाल होते. पूर्वी कोणतं होतं ते हिरवा गुण धरायला का तो बदलतो त्याला काय म्हणायचं गुण म्हणायचा. आणि जो कधी बदलत नाही त्याला काय म्हणायचं. म्हणून आनंद आत्म्याचा काय तैसा हृदयामध्ये असतात सर्व सुखाचा काव्रांताची काम. म्हणून तिथे सांगितलेलं आहे ब्रह्मणस्पृ तीन स्वभाव त्याचे आहे. मृच्छिलादिषु सत्यैव विद्यते नेतरद्वयम्. मृच्छिला मृत म्हणजे जमीन माती, शिला म्हणजे दगड. दिशू सत्ता विद्यते त्याच्यात फक्त सत्य सत्ता हा स्वभाव अभिव्यक्त होता. दगड कुठं चिद आहे का पण आहे ना. मग कोणता धर्म सद्रूप चिद्रूप आहे का नाही बा. मग सत्ता मृच्छिला मातीमध्ये किंवा दगडामध्ये जे जे आणखी जड पदार्थ आहे त्या जड पदार्थामध्ये आहे कोणाचा आहे ब्रह्माचा. सद्रूप आहे काय ब्रह्म आहे म्हणून मृत्तिका आहे. ब्रह्म आहे म्हणून मृत्तिका भासते आणि ब्रह्म आहे म्हणून मृत्तिका जसा मूर्तीमध्ये दगडामध्ये सत्ता आपल्याला भाव येत असतो. सत्ता एव विद्यते नेत्रद्वयम्. म्हणजे जडामध्ये चिद आणि आनंद नाही. कशामध्ये जडामध्ये सत्ता आहे मात्र ब्रह्माची काय ब्रह्म आहे म्हणून दगड आहे. नाहीतर जिथे जिथे आहे असं वाटतं नाही सत आहे ते कोणाचं आहे त्याला इदम अंश म्हणतात. काय म्हणायचं दोरी आहे म्हणून सर्प भासतो. दोरीच नसेल तर मग सर्पामध्ये आहे गुण कोणाचा आहे का नाही. आणि ते पुढे सर्पात मात्र त्या अज्ञानाचं कार्य आहे कोणाचं आहे का. सर्व दोरीवर घातलेला सर्प तो वारुळातला आहे का मग कुठला आहे कल्पित आहे ते. किती हाणलं तरी याचा करतो खरा सर्व वारुळातला नुसता दगड धरी मारतो. डास धरणारा प्राणी आहे असं सांगतो. खरं नाही. एखादे 2-3 माणसं जरी असली तर तिकडून मला आणि त्या सर्पाला जर तू दगड मारला किंवा काय काय तर बरोबर तो ज्या मारणार आणि दगड मारणार त्याला अक्कल आहे कोणाला. वाईट योनी आहे अति पापाची योनी आहे. तुम्हाला 15 अध्यायाचा कशाची योनी आहे ती ऐसे होती तरुण लोक पाषाण. 16व्या अध्यायामध्ये तानान दिशित संसार आसू कोणत्या अध्यायामध्ये घालतो ते पापी सर्पाच्या एवढी बरं का. किती हे माणसाला दिसणं म्हणजे त्याचं काय मरण आहे. दिसला की चला आमच्या काही दूध प्यायला हा ना मरून जातो तरी हा ना. बरं त्याला पाय कुठं आहे जमीन तापलेली असते काय असते आणि त्याच्यात किती जोरात जातो बघा तो काय विचारणार खालून जमीन आणि आतमध्ये विष असते आणि त्या विषामुळे
त्याला कात चढत असते. कोणती काय त्या निरुंदीला बाळी साप करी व ज्ञानेश्वर महाराज आहे. अति पापाचं फल आहे ते. कोणती योनी? गर्भाची योनी आहे का? त्याला काही हे आहे का? सगळ्या मनुष्य देह खेरीज करून आणि त्या खालच्या आहे सगळे पापाची फळ आहे. मनुष्य देह पाप आणि पुण्याचं फळ आहे. आणि पुण्याचं कोणतं? ब्रह्मेश्वरा वाढले नाही. मग ते थोडीसं मग केलेलं पाप आपल्याला वाटते लोकांना माहिती नाही झालं, मग चुकत असते. केलेले कॉफी गुरुजीला माहिती नाही. ते काही नाही बघा. न सांगत आत्मा आणि विश्वंभर त्याला सांगावं लागते का? ते दृष्टांत आलाय तुम्हाला सांगितलं. सत्ता एव विद्यते नेतरत्वद्वयम्. म्हणून जडामध्ये ज्ञानही नाही आणि पुढे काही नाही, आनंदही नाही. कशामध्ये? फक्त आहे एवढा गुण आहे जडामध्ये. जडामध्ये ज्ञान आहे का? ज्ञान असतं तर विमान कशाला कोसळलं असतं? तर विमानाने सांगितलं असतं उतरव मला खाली. बरं कोसळलं तरी सुद्धा झालं काय नाही. ते जड आहे ना ते. आणि जड असल्यामुळे ते बघ हे चेतन असते ना, त्यांना ज्ञान असते का? एखाद्या अवतारावर गाडीवान बैलाला जरी हाकत असला तरी ते गाडीचे बैल जात नाही बा. लगेच धुरकरी म्हणतो चढ असला पाहिजे. हे कोणाला ज्ञान पितात सांगते. हे ज्ञान जडाला आहे का? ते सांगतात ना, शिवाजी महाराजांची गोष्ट आहे. ते रात्रीसुद्धा प्रवास करायचे, या किल्ल्यावर त्या किल्ल्यावर. आणि घोड्यावर बसून काय करायचे? रात्री बेरात्री. ते काय झालं, रात्रीची वेळ ते घोडा काय पुढे जाईच ना बघा. त्यांनी पाहिलं घोडा का जात नाही, काहीतरी असलं. मग शिवाजी महाराज उतरले आणि बघायला लागले. कोण दिसला समोर? वाघ. मी कशा करता सांगितलं तुम्हाला? त्या घोड्याला कळाला समोर काय. तसं बसला कळत असते का पुढे ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट झाला तरी कळत नाही. लोखंड आहे ते काय. मग ते तिच्याकडून काम करून घेण्याकरता चेतन माणूस लागतो. तर जडा करून काय करून घ्यायचं आहे? मग कोण पाहिजे? त्याला कळत. कोणाला? असे इंजिनमध्ये काय फ्लॉट झालेला आहे, इंजिनला कळते काय? मग कोणाला कळते? त्याचा जो हे म्हणून काय सिद्धांत निघाला, जडामध्ये काय नाही, चेतनात्मा आहे. ज्ञान नाही. ज्ञान नाही म्हणून काय नाही, नाही पुढचं क्रिया नाही, काय नाही. ज्ञान आलं की क्रिया येत असते. तुमच्या गीतेच्या 18 अध्यायामध्ये ज्ञानम नेयम परिज्ञाता त्रिविधा कर्म कर्म करते ती त्रिविधा. अगोदर ज्ञान नंतर क्रिया असते. अगोदर कुंभाराला घट कसा करावा याचं काय असते, आणि मग काय असते? वहीच पाठ नाही तर काय लिहिणार इथं? अरे पाठ लिहिण्याकरता काय पाहिजे? मग ते काय काय अगोदर ज्ञान नंतर क्रिया. ते चांगलेवाला ज्ञानच नाही, पत्रावर काय राम राम का कोणतं पद पाठवलं? कोरं पाठवलं. ते म्हणायला लागले आपल्या गुरुजी मिळायला बसले पण लेखणी काही पुढे सरकत नाही. त्याचा शिष्य म्हणायला लागला, म्हणलं शाही नसे. म्हटलं शाही भरपूर आहे त्याच्यात, काय
मला शाही जर भरपूर आहे, पण लेखणी पुढे का लिहत नाही. दुसरा शिष्य म्हणायला लागला, इथं काय आहे? सगळा रिकामा आहे. गुरुजी कोरस पत्र काय करा, तुम्हाला काय लिहायचं आहे त्यानं समजून गेलं सगळं. म्हणून चांगले आणि पत्र करून बघा. मग त्याचा अर्थ इतर गृहस्थाश्रमाला सगळं तत्वज्ञान आहे. काय स्वस्ति स्त्री वटाई सगळं असं. ज्ञानेश्वर महाराजांनी तुमचं सगळं जे ज्ञान आहे हे सगळं ज्ञान भारतात आणलं. सगळ्या वेदाचं ज्ञान भारतातलं कुठे आणलं? श्रीमंत भगवत. आणि श्रीमान भगवद्गीतेतलं सर्व तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत अनुभव 900 वह्या केली. आणि या 900 वह्यातलं तत्वज्ञान सांगण्याच्या निमित्त करून किती याच्यातलं 65 वह्या, त्याला चांगले 65 मिळाले. आणि हा 65 वह्यातलं तत्वज्ञान बरं का 25 पदमाचा आहे. त्याला माझा हरिपाठ. सगळा वेद कोणाचा आणला? ते धर्मकर्षाशी सांगायचा. एक हरिपाठ म्हटलं तर विष्णू सहस्रनाम आहे. किती? मग अडाणी माणसाला कुठं विष्णू सहस्रनाम म्हणताय? संत देऊन म्हणताय ना. हरिपाठ कोणालाही म्हणता येते. आणि सगळ्याचा प्रवेश आहे हरिपाठात, नाही का? 8 वर्षाचा पोई उड्या मारते. म्हणून सप्ताह म्हटलं की हरिपाठ काय झाला पाहिजे. नाही कीर्तन झालं तरी अलीकडचा काळ आहे त्याच्या हरिपाठाला दांडे देतो. त्याला विचारलं हरिपाठ, अहो त्याला दांडे दिले का हरिपाठ? म्हणजे मग कीर्तन करायला तर हरिपाठ येत. हरिपाठ न पाठ नसताना सुद्धा काय करता येते? पण संहिता नाही, काय नाही. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काय नाही, संहिता आहे. खरंच असं आहे, प्रत्येक शाळेतल्या लोकांनी 1 दिवस तरी मुलांच्याकडून काय करून घेतलं पाहिजे? हरिपाठ. आणि 1 दिवस तरी पसायदान काय केलं पाहिजे? हे का आठवड्यातून 1 दिवस का होईना काय करून घेतलं पाहिजे? पसायदान. आणि हे संस्कार त्या पोराला राहते. कोणाला राहते? शासनाचं काय कर्तव्य आहे? उगा आपल्या भलत्याच गोष्टी शिकवत बसायचं पोरा. हसायच्या गोष्टी. त्या दृष्टांत आपला संपला. म्हणून जडामध्ये फक्त सत आहे, चिद आणि आनंद नाही. नेतरत्व द्वयम. बरं का? मग चिद आणि आनंद कुठं आहे? त्याच्याकरता 21 वर्ष लागलं. सत्ताचितिर्द्वयम व्यक्तम देववृत्तयोर मूढयोः शांतवृत्तौ त्रयं त्यक्तं मित्र ब्रह्मैटीतरम्. सत्ता चिती द्वयम व्यक्तम देववृत्तयोः घोरमूढयोः. 3 वृत्ती आहे ना, एक शांत वृत्ती, घोरवृत्ती, मूढवृत्ती. शांत आणि घोरवृत्तीमध्ये आहे ना, याच्यामध्ये काय आहे त्याने दाखवत दोन्ही आहे बघा. चिदही आहे, आणखी काय आहे? सत्ता. कोणत्या कोणत्या वृत्तीमध्ये? सत्ता आणि चिती द्वयम व्यक्तम. सत्ता आणि चेतन दोन्ही. द्विवृत्तयोः घोरमूढयोः. घोर आणि त्याच्यामध्ये काय सत्ताही आहे आणि पुन्हा काय आनंद नाही. मला म्हणजे आनंद कुठं आहे? शांत वृत्ती त्रयं व्यक्तम. शांत वृत्तीमध्ये सत्ताही आहे, पुढे चिदही आहे, आणि पुढे काय? कोणत्या वृत्तीत? घोर आणि मूढ वृत्तीत
आनंद आहे. सत्ता आणि काय दगडादी लोकांमध्ये, दगडा मातीमध्ये सत्ताच आहे. दगडा मातीमध्ये सत्ताच आहे. ऐकलं. पुढे घोर आणि मूळवृत्तीमध्ये सत्ता आहे आणि शांत वृत्तीमध्ये तिन्ही आहे. सद्रूप चिद्रूप आणि त्याला मिश्र ब्रह्म म्हणतात. काय म्हणायचं देवाचा ब्रह्मेत इतरम मिश्र ब्रह्मेत इतरम. मिश्र ब्रह्म काय म्हणण्याचे उपाधीच्या द्वारा अभिव्यक्त होते म्हणून त्याला कोणतं ब्रह्म म्हणायचं. उपाधी लागली की तुझा असंगत्व गेला. काय गेलं. दुधात पाणी टाकलं तर मिश्र झालं. जरी दूध म्हणून विकत असला तरी ते खरं दूध नाही. आता काय ते मिश्र झालं. दूध पाणी काय झालं त्याच्यात. मग ते निरस दूध राहिलं का मिश्र दूध झालं. बरं झालं. त्याच्यामध्ये काय टाकलं आहे आपला अलीकडेच्या दुधामध्ये काही टाकतात. आपलं काही हे नाही. आणि त्याच्यामुळे आरोग्याला घातक होते. काही लोक केमिकल वापरतात. काय धरतात ना ते लोक. दूध तपासण्यावाले लोक काय करतात. ते पांढरं दिसतं ना ते त्याच्यामध्ये मिसळणं म्हणजे वाटते दूधच आहे सगळं. पण ते अपायकारक आहे. काय आरोग्याला काय ते हे सगळं ते आता आपल्या पाठात जमतं. इथं हे फळावर ते मारतात नाही आरोग्याला काय. लवकर फळ मोठा व्हावा काय व्हावं म्हणून ते केमिकल काय करतात. आणि ते सगळं आरोग्याला काय हे पिशवीसुद्धा काय घातक आहे. जाऊ दे. आपला प्रदूषणाचा काल आहे सगळं. कोणता लोकांचं फ्रीजमध्ये राहते ना हे सुद्धा घातक आहे म्हणा. काय होतं त्याच्यामुळे खेड्यातल्या माणसाला आहे ना ताजा मिळते आणि शहरातल्या माणसाला फ्रीज किती का दिवसाचं का जाऊ दे. दृष्टांत आपला संपला. थंड असते बा काय ते फ्रीजमध्ये शरीराला काय ते बरं त्याचा काल निघून गेलेला असतो. काय निघून गेलेला असतो. कोणत्याही वस्तूला काल असतो. तो काल काय झालेला असतो. ताजी भाकरी कशी आणि दुसऱ्या दिवशी खाल्ली मग ती ताजी राहते का. मग काय होते ती कारण काल गेला जेवण. काय गेला. मग 21वा श्लोक सांगितलं बा. शांत वृत्त व्यक्तम मिश्र ब्रह्मेरितम. म्हणून शांत वृत्तीमध्ये तिन्हीची अभिव्यक्ती येत असल्यामुळे त्याला मिश्र ब्रह्म असं म्हणतात. अमिश्रम कुतो ज्ञायते ते म्हणा. अमिश्र ब्रह्म कुठं सांगितलं. हे तुम्ही सांगितलं आहे कोणतं ब्रह्म आहे. मिश्र ब्रह्म. माझा कोणता ब्रह्म अमिश्र ब्रह्म. अमिश्र ज्ञानयोगाभ्याम पूर्वोदीरितम अध्याय अभिअध्याय योगचिंता ज्ञानमध्यायम द्वयोः. अमिश्र ज्ञानयोगाभ्याम तव पूर्वोदीरितम. आम्ही पूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणत्या याच्यामध्ये ज्ञानयोगाभ्याम आहे ना. अमिश्र ब्रह्माचं वर्णन पुन्हा ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि ज्ञाते तस्मै सांगितलं. केवळ आत्मा किम स्वरूप आहे. नन्मेव मासनानंदात ब्रह्मानंदात व्यक्तियोगी निजानंद मूलस्य. कोणती उपाधी नसेल तर त्याला अमिश्र ब्रह्म म्हणतात. उपाधी लागली तर मिश्र. कुठे कुठे सांगतात ज्ञानयोगाभ्याम. 11व्या अध्यायामध्ये योग सांगितलेला आहे. पहिला श्लोक आहे ना 11वा. ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि ज्ञाते ऐकामश्मकानंद व्रत शनैः शनैः रूपरमे बुद्ध्यावती
तिथे योग सांगितलेला आहे. अमिश्रम ज्ञानयोगाभ्याम. ज्ञान सांगितलेलं आहे, योग सांगितलेला आहे. तिन्ही प्रकरणं घेऊन टाकायचे ना. एक योगानंद, आत्मानंद, आणि दुसरा कोणता अद्वैतानंद. याच्यामध्ये आम्ही त्याचं काय केलेलं आहे, अभ्यय अध्याय योगचिंता, ज्ञानमध्याय योगदय, अभ्यय अध्याय योग आधी ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामी. याच्यामध्ये पहिला जो ज्ञानाचा भाग आहे त्याच्यामध्ये आम्ही अध्याय योग सांगितलेलं आहे. आणि बाकीचे जे 2 आहे ना त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, ज्ञान आहे. योग कोणामुळे सांगितला, ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामी. याच्यामध्ये योग सांगितला. पण योगाची प्रक्रिया केलाच पाहिजे. म्हणणं तो कठीण आहे, त्याला दृष्टांत दिलेला होता. आठवते का तुम्हाला? योग काय पण तो केलाच पाहिजे, याच्याकरता कोणता दृष्टांत दिला ते सांगितलं. त्या पक्षिणीची फुलं कुठं हरली होती, समुद्रामध्ये. आणि तिला समुद्र कोरडा करण्याचा काय केलं, आणि साधन कोणतं, शेपटी बुडवते, झाड देऊन पुन्हा काय. आणि तिला विचारलं नारदानी, म्हटलं काय करते, हा म्हटलं नाही त्याची मस्ती जिरवते. माझी अंडी काय केली, नाही करून टाकली, त्याला कोरडा करते. आता कुठे समुद्र, कुठे. म्हटलं शक्य आहे का तुला, ते काही नाही, करणार म्हणजे करणार. मग सहाय्य झाला, कोण झाला, मग ते नारद महर्षी म्हणाले, गरुडाची प्रसंग आला. म्हटलं तुमच्या जातीचा काहीतरी अभिमान घेतो का नाही. म्हटलं काय पक्षाचा सुद्धा काय घेतला पाहिजे. म्हणलं अशी अशी घटना आहे. आणि मग काय विचारतो बा, कोण सहाय्य झाला, आणि गरुड म्हणजे भगवंताचं. आणि मग काय बा, समर्थाने हातच जोडले. म्हटले महाराज सुकू नका, काय करू नका. मी अंडी काय करतोय, नाही प्रयत्न आहे. असं तुम्हाला कल्पना 2-3 ठिकाणात आहे, रामायणात सुद्धा आहे. लंके करतात, समुद्र उल्लंघन करायचा होता, काय करायचं, सगळी 18 पद्म वानरं कुठं न्यायची होती, पलीकडे द्यायचं. आणि समुद्र पाठ इथून लंकेपर्यंत जायचं. मग भगवान म्हणायला लागले, म्हणले समुद्रच काय करतो. मग समुद्राने काय जोडले आणि सांगितलं, म्हणले महाराज तुम्ही सुकून टाकू, हजारो प्राणी याच्यात, लाखो काय याच्यामध्ये, सगळे मरतील की. म्हणलं मग काय करा, सुकू नका. म्हणलं तुम्हाला याला बांधण्याचा उपाय सांगतो. म्हणलं आम्ही त्रास देणार नाही. म्हणलं तुमच्यामध्ये नळनीर नावाचे काय, त्यांनी जर दगडं टाकले तर काय होती, तर ती त्याच्या आतून काय टाका, मग आम्हाला सुकू बरं. म्हणाले काय, म्हणून भगवंतानी काय केलं, जाऊ दे आपलं रामायण असतं, सांगितलं असतं. पंचदशीचा भाग. मग काय करायचं, ते मोठे मोठे दगडं आणायचे बा. आणि ते दगडं काय करायचे नाही काय, पण ते कोणाच्या हातून तरतात, मग ते टाकायचे. पण ते दगडं वाहून जायचे. काय व्हायचे. आता तेव्हा नर म्हणायला लागले, म्हणलं आम्ही एवढ्या मेहनतीनं दगडं आणतो आणि ते टाकल्यानंतर काय झालं. म्हणलं काही खरं आहे का. म्हणून हनुमंतरायला माहिती होतं बा. मग हनुमंतरायने सांगितलं, म्हणलं एक जरा एकदम दगड टाकू नका. मी एका दगडावर काय घ्यायचं राहा, दुसऱ्या दगडावर काय घ्यायचं, मग ते जॉईंट व्हायचे. आता टाका की. मग काय केलं, ते दगडं अशी टाकली का. पण ते समुद्रामध्ये मासे काय, एक एक मासेचं म्हणजे बरं का इमारतीपेक्षा मोठे आहेत.
धडक दिली की काय व्हायचं, पूल मोडून जायचं. म्हटलं देवायचं पूल काय झाला का धक्क्याने. म्हटलं आमची मेहनत का झाली सगळी. मध्ये हनुमंतराला माहिती होतं कोणाला. मग हनुमंतराने सांगितलं, म्हटलं ते पुलावरती उभे राहा, काय करा. कोणाला सांगितलं. आणि मला जे सगळे मासे आहेत त्याच्यात असलेले जेवढे जीव आहे तुम्हाला पाहिल्यानंतर तटस्थ उभे राहा. आणि धक्का देण्याचं काय जातील. कारण भगवंताचं रूप कसं आहे, पाहिली अन्वयसे लोकाभिरामम रणरंगधीरम तुम्हाला पाहिलं की काय. ते रामायणातला प्रसंग सांगितलं. रामायण म्हणजे काय, पाय अमृताचा सागर आहे. कशाचा. सांगणारालाही अमृत, ऐकणारालाही अमृत कुठं मारत असते का. जाऊ दे, आपला दृष्टांत आलेला आहे. म्हणून आम्ही सांगे अध्याय योगचिंता ज्ञानम अध्याय. म्हणून 11व्यामध्ये काय सांगितलं, योग. आणि पुढे 12वा आणि 13व्यामध्ये काय सांगितलं, ज्ञान सांगितलं. आणखी पुन्हा त्याचा काय केलेला आहे त्याचा विचार कधी करू.